जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कंपॅरिझन बिटवीन मोलॅरिटी अँड मोलॅलिटी. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मोलॅलिटी ही मोलॅरिटीपेक्षा जास्त असते, पण हे प्रत्येक वेळेस असू शकत नाही. तर आज आपण त्याच्या कंडिशन्स पाहणार आहोत की काय काय असतील. मोलॅरिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे की मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml इंटू 1000. हेच जर आपण लिटर मध्ये घेतलं असतं तर 1000 घ्यायची गरज नसती लागली. सो जनरली इट इज नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम इन लिटर. तसेच मोलॅलिटी जे असतं ते नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट टेकन इन पर केजी ऑफ सॉल्व्हेंट असतं. त्याच सॉल्व्हेंटला जर आपण ग्राम मध्ये घेतलं तर 1000 ने मल्टिप्लाय करतो. तर मोलॅलिटी इज ग्रेटर दॅन मोलॅरिटी. हे ट्रू आहे की फॉल्स आहे? और जर आपण याच स्टेटमेंटला थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिलं तर मोलॅलिटी इज ऑलवेज ग्रेटर दॅन मोलॅरिटी. तर इथे ऑलवेज हा वर्ड आपण ऍड केलेला आहे. तर हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला आता चेक करायचे. आता हे कशावरती डिपेंड असेल की मोलॅलिटी ग्रेटर आहे की मोलॅरिटी ग्रेटर आहे? इट एंटायरली डिपेंड्स ऑन द डेन्सिटी ऑफ द सोल्युशन. आता डेन्सिटी वरती डिपेंड आहे तर त्याच्या 3 कंडिशन्स असू शकतात. पहिली कंडिशन, डेन्सिटी 1 ग्राम पर एम एल आहे, किंवा जर आपण त्याच्यात सॉल्यूट ऍड करतोच आहे तर असं समजूयात की डेन्सिटी नियर बाय 1 ग्राम पर एम एल आहे, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 ग्राम पर एम एल आहे. और डेन्सिटी इट इज ग्रेटर दॅन 1 ग्राम पर एम एल, और डेन्सिटी इज गोइंग टू बी स्मॉलर दॅन 1 ग्राम पर एम एल. आता डेन्सिटी जी आहे ती कधी स्मॉलर असू शकते, कोणत्या कंडिशनमध्ये ती स्मॉलर असू शकते? तर जेव्हा आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स वगैरे यूज करतो, अल्कोहोलचं सोल्युशन बनवतो, त्या केसेसमध्ये डेन्सिटी लेस दॅन 1 ग्राम पर एम एल येऊ शकते. या तिन्ही कंडिशन्स आपण चेक करूयात. लेट्स गो फॉर द फर्स्ट कंडिशन, डेन्सिटी इज अप्रॉक्सिमेटली और इक्वल टू 1 ग्राम पर एम एल. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण कंटेनर घेतलेले आहेत, कंटेनरमध्ये सोल्युशन घेतलेलं आहे, सॉल्यूट ऍड केलेलं आहे. लेट्स से 5 ग्राम सॉल्यूट आपण स्टँडर्ड मानूयात की एवढं ऍड केलेलं आहे आपण 1 लिटर सोल्युशन मध्ये 1000 ml मध्ये. आता जर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन सोल्युशन आहे तर डेन्सिटीची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी घ्यायला सांगितलेली 1 आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आपण घेतलेलं आहे 1000. इथे जर कॅल्क्युलेशन्स केले तर डब्ल्यू ए ची जी व्हॅल्यू आहे ना, आपल्याला पहा डब्ल्यू बी आपण 5 ग्राम घेतलेला आहे, तर डब्ल्यू ए ची व्हॅल्यू आपल्याला 995 ग्राम येणार आहे. तर जर आपण मोलॅरिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि मोलॅलिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यूज पुट केल्या तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय? नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 1000 घ्यायचं आहे. तर इथे मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन मास ऑफ सॉल्व्हेंट इन ग्राम आहे. तर मास ऑफ सॉल्व्हेंट किती आलंय आपलं सॉल्व्ह केल्यावर? 995 ग्राम आलंय. आता पहा या केसमध्ये जर इथे आपला डिनॉमिनेटरची व्हॅल्यू स्मॉलर आहे आणि इथे डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जास्त आहे, राईट? डिनॉमिनेटर या बाजूला मोलॅलिटीच्या केसमध्ये व्हॅल्यू छोटी आलेली आहे, मोलॅरिटीच्या केसमध्ये 1000 आहे, व्हॅल्यू जास्त आलेली आहे. बाकीच्या ज्या टर्म्स तुम्ही पाहिल्यात ना, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट सेम आहे. 1000 इथेही आहे, 1000 इथेही आहे. फरक कुठे पडतोय? या डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूमध्ये पडतोय. जर मोलॅलिटीमध्ये डिनॉमिनेटरची व्हॅल्यू स्मॉलर झालेली आहे याचाच अर्थ मोलॅलिटीची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, करेक्ट? आणि त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो की मोलॅलिटी इज गोइंग टू बी ग्रेटर दॅन मोलॅरिटी. कोणत्या केसमध्ये? जर आपली डेन्सिटी नियर बाय इक्वल टू 1 आहे किंवा 1 ग्राम पर एम एल आहे, अशी एक कंडिशन आपण जर घेतली तर. लक्षात ठेवा, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जर स्मॉलर झाली तर मोलॅलिटीची व्हॅल्यू वाढणार आहे. तसं याच्या कंपॅरिझन मध्ये इकडे पहा, मोलॅरिटीची व्हॅल्यू जर जास्त असेल, 1000 डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जर जास्त असेल तर मोलॅरिटीची व्हॅल्यू कमी येणार आहे. तर सिंपल इक्वेशन आपण म्हणू शकतो की जर डेन्सिटी 1 ग्राम पर एम एल किंवा अप्रॉक्सिमेटली 1 ग्राम पर एम एल असेल तर मोलॅलिटीज ही मोलॅरिटीपेक्षा जास्त असणार आहे. सेकंड कंडिशन पाहूयात, जिथे डेन्सिटी ग्रेटर दॅन 1 ग्राम पर एम एल येते. सर्व कंडिशन सेम आहेत. 5 ग्राम सॉल्यूट पुन्हा आपण घेतलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 1000 ml आहे, आणि जर आपण डेन्सिटीच्या फॉर्म्युलाने पुन्हा सॉल्व्ह करायला गेलो तर पहा इथे डेन्सिटी आपण कन्सिडर केली 1.25 ग्राम पर एम एल. रॅन्डम व्हॅल्यूज घेतो मी. तर इथे 1000 मल्टिप्लाइड बाय 1.25 किती येईल? 1250 येईल. सो डब्ल्यू ए इक्वल्स टू 1250 मायनस 5 केलं तर याची व्हॅल्यू आपल्याला 1245 ग्राम मिळेल, राईट? तर इथे मास ऑफ सॉल्व्हेंट जे आहे ते 1245 ग्राम आलेलं आहे. तर आता इथे पुन्हा लक्ष द्या की इथे जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे ती मोलॅरिटीच्या केसमध्ये जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जास्त आलेली आहे.
आणि जर डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू जास्त झाली तर इन्व्हर्स व्हेरिएशन असल्यामुळे मोलॅलिटीची व्हॅल्यू कमी होईल. याचाच अर्थ या केसमध्ये जिथे डेन्सिटी ग्रेटर दॅन 1 आहे त्या केसमध्ये मोलॅरिटीची व्हॅल्यू ही मोलॅलिटीपेक्षा जास्त आहे. नेक्स्ट केस, थर्ड केस कडे जाऊयात, जिथे डेन्सिटीची व्हॅल्यू आपण 1 ग्राम पर एम एल पेक्षा कमी घेतोय. डेन्सिटीची व्हॅल्यू आपण 1 ग्राम पर एम एल पेक्षा ही कमी घेतो आहे. या केसमध्ये काय होईल? ठीक आहे, सेम सिच्युएशन, 5 ग्राम सॉल्यूट ऍड केलेलं आहे. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आपण पाहू शकता 1000 ml आहे. पुन्हा डेन्सिटी आपण कन्सिडर करूयात 0.976 ग्राम पर एम एल, लेस दॅन 1 आहे. इथे डेन्सिटी प्लेस केली, याला मल्टिप्लाय केलं की 976 येणार आहे. आणि मास ऑफ सॉल्यूट जर त्यातून आपण मायनस केलं तर आपल्याला मास ऑफ सॉल्युएंटची व्हॅल्यू 971 ग्राम मिळणार आहे. जर ती व्हॅल्यू आपण इथे प्लेस केली तर ऑब्व्हियसली आता तुम्हाला कळालंच असेल की ही व्हॅल्यू या 1000 पेक्षा ही व्हॅल्यू डिनॉमिनेटर इथे कमी झाला, म्हणजे अगेन मोलॅलिटी इन्क्रीज होईल. सो आपण पुन्हा काय म्हणू शकतो, जर डेन्सिटीची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल तर अगेन मोलॅलिटी इज ग्रेटर दॅन मोलॅरिटी. म्हणजे या ज्या तीन कंडिशन्स होत्या आपल्याकडे, यामध्ये जर डेन्सिटी इज इक्वल टू 1 ग्राम पर एम एल असेल तर या केसमध्ये आपल्याला मोलॅलिटी ग्रेटर दॅन मोलॅरिटी मिळालं होतं. पहा इकडे लक्ष द्या, मोलॅलिटी ग्रेटर दॅन मोलॅरिटी मिळालं होतं. तसेच जेव्हा डेन्सिटी ग्रेटर दॅन 1 ग्राम पर एम एल असेल तेव्हा चान्सेस आहेत की आपल्याला मोलॅरिटी कॅपिटल एम इज ग्रेटर दॅन स्मॉल एम. आणि पुन्हा जी शेवटची कंडिशन होती जिथे डेन्सिटी 1 पेक्षा आपण स्मॉलर व्हॅल्यू घेतली होती, अगेन मोलॅलिटी जी आहे ती ग्रेटर दॅन मोलॅरिटी होती. तर हे जे स्टेटमेंट होते ना आपले दोन, त्या स्टेटमेंटला आपण आता काय म्हणू शकतो पाहूयात. सो मोलॅलिटी इज ग्रेटर दॅन मोलॅरिटी. येस, इट इज ट्रू. जनरली मोलॅलिटी इज ग्रेटर दॅन मोलॅरिटी. कधी कधी होऊ शकतं असं, जेव्हा डेन्सिटी इज इक्वल टू 1 ग्राम पर एम एल किंवा डेन्सिटी लेस दॅन 1 ग्राम पर एम एल. बट मोलॅलिटी कॅन बी स्मॉलर दॅन मोलॅरिटी. ही केस होऊ शकते जेव्हा डेन्सिटी ग्रेटर दॅन 1 ग्राम पर एम एल. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. जर तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन मध्ये ट्रू और फॉल्स साठी जर विचारलं आणि जनरलाइज कंडिशन म्हटलंय की जनरली काय असतं तर मोलॅलिटी ही मोलॅरिटीपेक्षा जास्त असते. मोलॅलिटी इज ऑलवेज ग्रेटर दॅन मोलॅरिटी, हे तर ट्रू नसेल ना. ऑलवेज इट इज नॉट गोइंग टू बी ग्रेटर दॅन मोलॅरिटी. सो स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला असे वर्ड्स ऍड करून फसवतात, ऑलवेज वगैरे, तर त्या टाइमला आपल्याला केअरफुल राहायचं आहे. इवन ॲट सम इन्स्टन्सेस, काही क्वेश्चन सॉल्व्ह करताना असंही ऑब्झर्व झालंय की जरी डेन्सिटी ग्रेटर दॅन 1 असली तरी मोलॅलिटी आणि मोलॅरिटीची व्हॅल्यू सेम मिळाली, असेही क्वेश्चन्स आहेत. तो मेनली हा कन्सेप्ट जो आपण आज कव्हर केलाय तो स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्सच्या दृष्टिकोनातूनच कव्हर केलेला आहे. तर तुम्हाला एकतर हे स्टेटमेंट येऊ शकतं जनरलाइज स्टेटमेंट, किंवा ऑलवेज म्हणून येऊ शकतं. अशाच केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या कन्सेप्च्युअल गोष्टींसाठी द अल्केमिस्ट या चॅनल बरोबर जोडलेला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी विद्यार्थ्यापर्यंत आपला हा चॅनल पोहोचला पाहिजे. प्रत्येकाला केमिस्ट्री हा सब्जेक्ट अगदी सोप्या पद्धतीने समजला पाहिजे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.